नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारला जाणारा पोर्शन म्हणजे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्येवर पोलीस भरतीमध्ये 2 ते 3 प्रश्न हमखास असतात. तर त्या त्रिकोणी संख्या आपण ट्रिकच्या माध्यमातून कशा प्रकारे लक्षात ठेवायच्या हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वप्रथम काय करायचं आहे, या ठिकाणी एक अशा प्रकारे लिहून घ्यायचे वर आणि त्याच्या बरोबर खाली त्याच्या क्रमाने येणारी संख्या म्हणजे 2. 1च्या खाली बरोबर 2 संख्या लिहायची आणि 1 आणि 2 यांची बेरीज करायची. 1 + 2 = 3 म्हणजे येणारी संख्या ही त्यांची बेरीज असणार आहे. 1 + 2 येणारी तुमची पुढची त्रिकोणी संख्या आहे 3 म्हणजे 2च्या पुढील त्रिकोणी संख्या आहे 3. तर 3च्या पुढील येणारी त्रिकोणी संख्या असणार आहे, आपण या ठिकाणी 2 लिहिले. तसंच क्रमाने ही जी संख्या आहे 1 2 3 असं फक्त 1 इथे लिहायचं आहे आणि 2 पासून या संख्या खाली लिहायच्या आहेत. मग 3च्या खाली असणारी संख्या आहे 3, कारण 2च्या नंतर असणारी संख्या 3 आहे. मग 3 + 3 येणारी तुमची त्रिकोणी संख्या असणार आहे 6. 6च्या पुढे असणारी त्रिकोणी संख्या आहे तुमची 10. ती कशी बनते? 6 + 4 = 10. तशाच प्रकारे 10 + 5 15, 15 + 6 21, 21 + 7 28, 28 + 9 8 36, 36 + 9 45, 45 + 10 55. ही तुमची 45च्या पुढे असणारी त्रिकोणी संख्या. 55 + 11 66, 66 + 12 78, 78 + 13 91, 91 + 14 105, 105 + 15 120, 120 + 16 136, 136 + 17 153, 153 + 18 171, 171 + 19 190. ह्या फक्त मी 1 ते 200पर्यंत त्रिकोणी संख्या घेतलेल्या आहेत. फक्त आपल्या लक्षात ठेवायचं 1च्या बरोबर खाली 2 लिहायचे आणि क्रमाने ह्या ज्या सर्व संख्या आहेत त्या क्रमानेच आहेत. त्यामुळे आपल्याला एवढं जरी लक्षात राहिलं तर आपण हे 1 मिनिटामध्ये त्रिकोणी संख्या बनवू शकतो आणि 2-3 प्रश्नासाठी आपण याचा वापर करू शकतो. जसं की आपण ABCDवर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी एकदाच आपण ABCD लिहून घेतो. तसं आपल्याला जशी माहिती विचारली, जसं की 1 ते 100पर्यंत विचारली असेल तर आपण फक्त इथपर्यंतच लिहायची. मी जेणेकरून या ठिकाणी ओळखू येण्यासाठी 1 ते 100साठी निळा कलर वापरलेला आहे, इथून पुढे लाल पेन वापरलेला आहे. अशा प्रकारे आपण त्रिकोणी संख्या ट्रिकच्या मदतीतून पाठ न करता फक्त कशी लिहायची एवढी एक सोपी ट्रिक जरी लक्षात ठेवली तर आपल्याला सर्व त्रिकोणी संख्या लक्षात राहतात आणि परीक्षेमध्ये जरी नाही आठवल्या तरी आपण लिहून ओळखू शकतो. धन्यवाद मित्रांनो.